कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या, याकडे कसं बघता? नाही नाही, असं नाही आहे. ही चर्चा उगाच लोक करत आहेत. खरं तर ही महत्त्वाची सीट आहे आणि रायगडचं भवितव्य घडवणारी सीट आहे. त्याच्यामुळे त्यांचं गेले कित्येक वर्षाचं काम अतिशय उल्लेखनीय आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही लाखांच्या फरकामध्ये तटकरे साहेब निवडून येतील, हा माझा दृढ विश्वास आहे. आणि त्या पद्धतीचं आम्ही काम करतो. आमचे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे ग्रासरूटला जाऊन काम करतात. महायुतीचे सगळे घटक पक्ष म्हणून एकत्र काम करतात. त्यामुळे कुठेही काही चर्चा असली तरी आम्हाला पूर्ण खात्री आहे की तटकरे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि काही लाखांच्या फरकामध्ये. शेवटचा एक प्रश्न आहे, अनंत गीते ज्या ज्या सभांना उपस्थित राहतात त्या सभेला त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, एक वेगळा विश्वास दिसून येतोय. त्यामुळं काही गणितं काही पलटणार आहेत का? काही असं मतदारसंघामध्ये त्यांना असा विश्वास का वाटतो, विजयाची खात्री का देत आहेत ते? एवढं त्यांचा आत्मविश्वास नाही आहे. खरं तर ते हसतात हे चुकीचं आहे. एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांनी एखाद्या बाईटमध्ये अशा पद्धतीचं भाष्य करणं हे ठीक नाही. खरं तर मी त्यांना सल्ला देऊ शकत, ते खूप मोठे आहेत. पण एखाद्या उमेदवाराने किंवा ज्येष्ठ एखाद्या माजी मंत्री राहिले ते अशा पद्धतीचं हसणं एखाद्या याच्या प्रश्नावरती हे काय उचित नाही आहे. पण त्यांना सल्ला नाही आहे, माझा निश्चित सल्ला नाही आहे. पण त्यांनी स्वतःच त्याचं आत्मपरीक्षण करावं असं माझं मत आहे. गंभीर विषयावरती आपण हसावं हे काय होत नाही आहे. आपण एखाद्या दुःखद घटना ठिकाणी गेलं आणि आपण हसलो की विरोधक किंवा इतरच लोक चर्चा करणारच. त्या पद्धतीने मध्ये मी बाईट बघितली तर कोरोना काळामध्ये आपण कुठे होता त्यांना प्रश्न विचारला, त्या जयंत पाटला समय ते दोन्ही हसत होते. हे काय रायगडला शोभणारं गणित नाही आहे. पण त्यांचं हास्य जे आता आपण सांगता ते पराजय त्यांना डोळ्यासमोर दिसतोय म्हणून त्याचं हास्य त्यांच्या आतून येत असेल असं मला वाटतं. कोरोनामध्ये तर वरून आदेश आले होते की सर्वांनी, काही बंधनं होती, निर्बंध होती, त्यामुळं कुणी नेतेही बाहेर फिरत नव्हते किंवा सगळ्या गोष्टी. महायुतीच्या नेत्यांकडून, काही नेत्यांकडून अनंत गीतेंना म्हटलं जातं की महापुरामध्ये, अतिवृष्टीमध्ये, दरडग्रस्त भागामध्ये तुम्ही गेला नाहीत. पण आता त्यांचा सफेद कपडे घालून त्या ठिकाणी महापुरामध्ये पाहणी करताना किंवा त्या चिखलामध्ये पाहणी करताना आणि तळईच्या भागामध्ये देखील पाहणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कसं बघता ही टीका? असा टीका होते. घडलेल्या प्रसंगाच्या वेळी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणं, संबंधित ते प्रकल्पग्रस्त असतील, पूरग्रस्त असतील, त्यांना मदतीचा हात देणं, त्यांना संवाद साधणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ते एकदा झाल्यानंतर 15 दिवसांनी, महिन्यात जाऊन तुम्ही फोटो काढणार हे काय ठीक नाही आहे. असं आहे की पारडं तटकरे साहेबांचं जड आहे. लोकांमध्ये किंवा मीडियामध्ये किंवा ओपिनियन पोलमध्ये जरी ते दाखवत असलं तर रिॲलिटी तशी नाही आहे. ग्राउंड रिॲलिटी जी आहे ती तटकरेंच्या बाजूने निश्चित आहे. गेल्या कित्येक वर्षाचं त्यांचं काम किंवा त्यांचा दांडगा जनसंपर्क हे सगळं बघत असताना निश्चित तटकरे साहेबांचं पारडं जड आहे. त्यामुळे चर्चा काही असली तरी आपल्याला 4 तारखेच्या निकालामध्ये तटकरे साहेब विजय होणार. आता जर आपण रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी मुरुड असेल किंवा इतर मानगाव ठिकाणी असेल, या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे वजनदार कार्यकर्ते फोडण्याचं जे काही सुरू आहे, म्हणजे पक्षामध्ये घेणं, इनकमिंग. आता शिंदे गटामध्ये शिवसेनेच्या आता काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे. काय सांगाल त्याबद्दल? का अशी गरज का वाटते फोडापुढे? शेतकरी कामगार पक्षामधलं नेतृत्व बिनकामी झालेलं आहे. त्याच्यामुळे जे ग्रासरूटचे कार्यकर्ते आहेत किंवा तिथले स्थानिक नेतृत्व आहेत ते नेतृत्व आता पक्ष बदल निश्चित करणार. कारण शेका पक्षाचं आता एकंदर ग्राउंडवरती काही उरलेलं नाही आहे. आणि म्हणून आपण बघितलं गेले 5-6 महिन्यामध्ये अनेक नेते कार्यकर्ते शेका पक्ष सोडून इतर पक्षात जातात. याचं खरं तर आत्मपरीक्षण जयंत पाटलांनी करायला पाहिजे. जयंत पाटली ग्राउंड रिॲलिटीची भाषा कधी बोलत नाही आहे, ते देश पातळीची भाषा बोलतात. त्यांनी खरं ग्राउंडवरून बघावं आपला पक्ष उरला की नाही उरला. तो खरं त्यांचं दुकान बंद करण्याची वेळ आली आणि लोकसभेच्या निकालानंतर शेका पक्ष कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होईल असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. शेठ सुनील तटकरे हे आता सध्याच्या राष्ट्रवादीतून म्हणजे अजित पवार गटासोबत आहेत आणि भाजपच्या संलग्न आहेत. तर आता आपण बघितलं तर भाजपकडे बघण्याचा मुस्लिम आणि बुद्धिस्ट बँक जी आहे त्याचा फटका कसा बसेल मतदारसंघामध्ये? त्याचा खूप मोठा फटका बसेल असं बोललं जात आहे. नाही ठीक आहे, मुस्लिमांमध्ये कदाचित नाराजी असू शकते, पण आमचे सगळ्यांचे व्यक्तिसंबंध मुस्लिम समाजाशी अतिशय जवळचे आहेत. त्याच्यामुळे आम्ही बऱ्या वाईट प्रसंगामध्ये त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत. जरी आज वेगळी चर्चा असली तरी माझी पूर्ण खात्री आहे की कधी नव्हतं एवढं मुस्लिम समाजाचं मतदान तटकरे साहेबांना निश्चित पडेल. कारण तटकरे साहेबांचं मुस्लिम समाजाचंही काम किंवा माझं व्यक्तिगत काम हे खूप मोठं असल्याकारणाने जरी आज मीडियामध्ये काही चर्चा असली तरी स्थावर मुस्लिम समाज हा आमच्या बरोबर असं माझी पूर्ण खात्री आहे. 400 पार